नमस्कार, वेलकम टू मोहिती रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. एक वाटीभर तांदूळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्या वाटीमध्ये आपण भिजत घातले आहेत बरं का. इकडे आता आपण एका फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घातलंय, त्यामध्ये जिरं तडतडल्यानंतर मस्तपैकी त्यात कापून घेतलेला बारीक केलेला लसूण घालायचा आहे. तो छान तडतडत असतानाच त्याला छान त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे. हिरवागार कढीपत्तासुद्धा त्यामध्ये मस्त तडतडतो. त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचा हलकासा भरडा आपण त्यामध्ये घालत आहोत बरं का मित्रांनो. आणि तो सुद्धा यासोबत आपण मिरच्यांसोबत परतत असताना त्यामध्ये एक मध्यम आकाराचा जाडसर कापून घेतलेला कांदा आपण परतायला घालत आहोत. आजचा एपिसोड थोडासा विशेष असा घेऊन होणार आहे बरं का. तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या देशाचे राष्ट्रीय दिवस हे प्रत्येकासाठी खूप मानाचे आणि महत्त्वाचे असतात बरं का. प्रौढी मिरवण्याचे असतात. त्याला अनुसरून आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत. इथे आपण आता पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातले आहे. आणि हे छान सगळं कांदा आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घेत आहोत बरं का मित्रांनो. आणि ही बेसिकशी फोडणी तयार झाल्यानंतर इकडे आपण 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यांच्या आपण अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला हवा त्या आकाराच्या. आणि अशा फोडी केलेल्या ह्या उकडलेला बटाटा आपण ह्या फोडणीमध्ये घालणार आहोत. ती बेसिकची ही सगळी रचना आहे. कालवून आपण याला घेणार आहोत आणि त्यामध्ये मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. ऑलरेडी बटाटा शिजलेला असल्यामुळे यावरती जास्त प्रोसेस काही होत नाही, तो लगेच तयार होतो. आणि छानशी बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे. 2 तासापूर्वी आपण हे तांदूळ भिजत घातले होते. त्यानंतर आता त्याला आपण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने फाईन पेस्टमध्ये आपण वाटून घेणार आहोत. आणि ही पेस्ट आपण 3 सारख्या वाट्यांमध्ये किंवा सारख्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत सारख्या प्रमाणामध्ये. तुम्ही बघू शकता इथे आपण असे स्टीलचे बाउल घेतले आहेत आणि त्यामध्ये हे वाटून घेतलेलं तांदळाचं पीठ जे आपण 2 तास तांदूळ भिजवून ठेवलेले होते त्यातलं आपण अशा पद्धतीने मिक्सरला वाटून इकडे 3 वाट्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे. मिक्सरचं भांड्याला थोडंसं पाणी घालून आपण ते विसळून ह्या बाउलमध्ये ते विसळलेलं पाणी घालत आहोत. याची थिकनेस आपण त्याची कन्सिस्टन्सी आपण सेमी सॉलिड अशी ठेवणार आहोत बरं का. म्हणजे अगदी घट्टसरही नको आपल्याला आणि जास्त पातळही नको, अशी आपण मध्यम थिकनेसची याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. मित्रांनो, आजची रेसिपी विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रिय असणार आहे बरं का, कारण त्यामधल्या रंगसंगतीमुळे. आता इथे आपण चवीनुसार तिघही बाउलमध्ये मीठ घालत आहोत बरं का मित्रांनो. आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान फेटून. मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईकसुद्धा जरूर करा बरं का. आणि तुमच्या मित्राप्तेष्टांमध्ये ही रेसिपी शेअरसुद्धा जरूर करा. इथे आता आपण मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 3 छोटे छोटे टमाटे घेतले आहेत. हे गावठी टमाटे आपल्याला मिळाले आहेत बरं का. मस्त याची टेस्ट असते वेगळी अशी. आणि त्याचे आपण छोटे छोटे काप करून मिक्सरच्या भांड्याला घालायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून याचीसुद्धा आपण मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घेतली बरं का मित्रांनो. आणि आता आपण 3 घेतलेल्या बाउलपैकी एका बाउलवरती आपण चाळणी ठेवून ही टोमॅटो प्युरी आपण त्यामध्ये गाळून घेणार आहोत मित्रांनो. त्यातले बिया वगैरे आपल्याला नको आहे आणि जारसड जर त्यातली साल असेल तर तीसुद्धा आपल्याला नको आहे. आपण ती प्युरी खाली त्या बाउलमध्ये त्या आधी आपण वाटून घेतलेल्या तांदळाच्या पेस्टमध्ये आपण घालत आहोत. तुम्ही बघू शकता. हवं असल्यास थोडंसं पाणी घालून हलकंसं भांडं विसळून आपण ते सुद्धा यात घातलेलं आहे. प्युरी घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करणार आहोत आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट त्यापूर्वी घालत आहोत. हे सगळं आपण सोबत छान मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण आधी तांदळाची जी पेस्ट घातलेली आहे ती, त्यानंतर टोमॅटो प्युरी आणि लाल तिखट असं सगळं मिश्रण मस्तपैकी केशरी रंगाचा हा सगळं बॅटर आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे. पुढे आपण मिक्सरच्या भांड्याला काही हिरव्या मिरच्या घेत आहोत. स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीरसुद्धा आपण त्यामध्ये घालायची आहे. तुम्ही बघू शकता भरपूर सारी आपण मुठभर त्यापेक्षाही जास्त हिरवीगार कोथिंबीर त्यात घातली आहे. थोडंसं पाणी घालून याचीसुद्धा आपण फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आधी आपण टोमॅटो प्युरी ज्या पद्धतीने तयार करून घेतली त्याच पद्धतीने अशी कोथिंबीर आणि मिरची लसूण घालून त्याचीसुद्धा मस्तपैकी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तीसुद्धा आपण चाळणीने दुसऱ्या वाटीमध्ये अशा पद्धतीने चाळून घेत आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात इथे आपल्याला ग्रीन कलरची आपण ही वाटी तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकतात त्यामध्ये असलेली तांदळाची पेस्ट आणि ही वरतून आपण घातलेली सगळी हिरव्या रंगाची पेस्ट हे सगळं आता मिक्स करून घेत आहोत. आणि संपूर्ण मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात त्याला मस्तपैकी मजेदार असा हिरवा रंग आलेला आहे बरं. आणि ह्या रंगांचं आकर्षण लहान मुलांना खूप मोठं असतं बरं का. त्यामुळे कुठल्याही पदार्थाला तुम्ही अशा कलरफुल जर नॅचरल कलरने जर तुम्ही बनवणार असाल तर ते खूप मजेदार असे ते बनतात आणि लहान मुलांना जास्त विशेष करून ते आवडतात. इथे आपण 3 रंगांच्या 3 वाट्या तयार करून घेतलेल्या, एक हिरवी, पांढरी आणि केशरी. इथे आता आपण आपल्या पद्धतीने एक स्टीमर तयार करून घेतलेलं आहे. एका पसरटच्या भांड्यामध्ये
पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीच्या प्लेट्स आपल्याकडे आहेत बरं का. अशा पसरट प्लेट्सवरती आता आपण ही सगळी अरेंजमेंट करणार आहोत. इथे हलकंसं आपण त्याला ऑइल करून घ्यायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे प्लेटला, जेणेकरून आपण जो पदार्थ यामध्ये बनवणार आहोत तो तयार झाल्यानंतर लागलीच सुटणार आहे. अशा पद्धतीने आपण आधी व्हाईट कलरची ही पेस्ट आपण सेंटर मध्यभागी आपण अशा पद्धतीने अरेंज करायची आहे. तुम्ही बघू शकता पोहे खाण्याच्या चमच्याच्या मदतीने आपण ह्या प्लेटवरती, स्टीलच्या प्लेटवरती आधी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि मग आपण यावरती पांढऱ्या रंगाची ही पेस्ट आपण त्यावरती घालत आहोत आणि बाजूला आता आपण टोमॅटो प्युरी घातली, ही केशरी रंगाची पेस्टसुद्धा तिथे आपण स्प्रेड करणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळं अरेंज करायचं आहे. एक एक तुम्हाला मी अगदी हळूवार पद्धतीने सगळं दाखवणार आहे आणि याला बनण्यासाठी अगदी 1 मिनिटभरसुद्धा वेळ लागत नाही बरं का. तुम्ही इकडे बघता तोपर्यंत ती तयार होणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, याचं मेकिंगसुद्धा खूप सॅटिस्फाईंग असणार आहे बरं का. तुम्ही बघा इथे आपण तिन्ही रंगांमधल्या ह्या सगळ्या पेस्ट अशा पद्धतीने अरेंज करून घेतले आहेत चमच्याच्या मदतीने आणि इकडे आपलं स्टीमर तयार आहे. त्यानंतर आपण ही एक प्लेट अशा पद्धतीने स्टीम करायला ठेवायची आहे. वरतून झाकण आपण त्यावरती ठेवत आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर आपण पुढची प्लेट लगेच आपण त्याच पद्धतीने ऑइल करत आहोत बरं का मित्रांनो. आता ती आपण जी स्टीम करायला ठेवलेली जी प्लेट आहे तिला वेळ किती लागणार आहे तर तुम्ही बघा. आता इथे आपण ही ऑइल केल्यानंतर इथे आपण तिघही प्रकारचे ह्या पेस्ट पुढच्या प्लेटमध्ये अरेंज करत आहोत. आपण तुम्ही बघू शकता तिथे ती अरेंज झाली की नाही झाली तेवढ्यात आपली तिकडची प्लेट जी स्टीम करायला ठेवलेली आहे ती झालीसुद्धा बरं का मित्रांनो. अगदी 1 मिनिटाच्या आत तुम्हाला ते काढून घ्यावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता आपण झाकण उतरून घेतलेलं आहे कपड्याच्या मदतीने आणि ती प्लेट तुमच्या लक्षात येईल की लगेच ती झालेलीसुद्धा आहे. आपण ती तयार झालेली प्लेट बाजूला काढून ठेवत आहोत आणि लगेच पुढची प्लेट आपण जी पेस्ट आपण अंथरून ठेवलेली आहे ती लगेच स्टीम करायला ठेवत आहोत आणि ती ठेवल्यानंतर पुढची प्लेटसुद्धा आपण लगेच लागलीच आपण ऑइल करून पुढे त्या पेस्ट अंथरून घेण्यासाठी अरेंज करण्यासाठी लगेच घेत आहोत बरं का. म्हणजे त्याला अतिशय कमी वेळेमध्ये ही सगळी रेसिपी तुमची तयार होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 3-4 प्लेट्स अशा तुम्ही तयार ठेवायच्या आहेत आणि एका पाठोपाठ एक तुम्हाला लगेच 1-1 मिनिटाच्या अंतराने ह्या प्लेट्स अशा पद्धतीने काढाव्या लागणार आहेत. तुम्ही बघू शकतात. बरं, अगदी 1 मिनिटात ही तुमची रेसिपी तयार होते. म्हणजे तुम्ही बोट लावून अशा पद्धतीने चेक करायचं आहे. ती व्यवस्थित वरती सेट झालेली असते, जमलेली असते, बोटाला चिटकत नाही. त्यावेळेस तुम्ही समजायचं की ती आपली तयार झालेली आहे. इथे आपण एक एक प्लेट अशी एका पाठोपाठ एक तयार करून घेत आहोत. आता जेव्हा आपल्या 4ही प्लेट झालेल्या आहेत तेव्हा आपण पहिली जी प्लेट काढून ठेवलेली आहे ती हलकीशी थंड झालेली असते, कोमट झालेली असते. त्यावेळेस आपण तिला हलकासा सरडाच्या मदतीने कोपरा एखादा उचकवून अलगद अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता दोन्ही हातांच्या वरती तळव्यावरती आपण ही एक अगदी अलगद अशी ही एक शीट काढून घेतलेली आहे बरं का, तांदळाच्या पिठाची. आणि हे सगळं प्युरी आणि आपण हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये घातलेल्या आहेत. त्याची मस्तपैकी एक मजेदार अशी शीट तयार करून घेतलेली आहे. ती वाफवलेली आहे, अतिशय हेल्दी अशी ही शीट असणार
असणार आहे बरं का. आपण या सगळ्या शीट्साच्या एका प्लेटमध्ये कलेक्ट करून घेऊया आणि मग आपण आधी त्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंगसाठी जी बटाट्याची मजेदार भाजी तयार करून घेतलेली आहे ती थोडी थोडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी अशा पद्धतीने त्याला स्टफ करायचं आहे. तुम्ही बघू शकता अप्रतिम असं पांढरा केशरी आणि हिरवा रंग त्याला मस्तपैकी अशा पद्धतीने भाजीचा रोल बनवायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आणि इथे आपण एक एक करून असे हे रोल तयार करणार आहोत बरं का. आणि छोटासा मजेदार अगदी ट्विस्ट आपण यामध्ये शेवटी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीने आपण प्रत्येक ह्या शीटमध्ये राईस शीटमध्ये आपण ही भाजी अशा पद्धतीने अरेंज करायची आहे. खूप मजेदार आणि टेम्पटिंग असा हा पदार्थ आहे बरं का मित्रांनो. नक्की ट्राय करा. बरं हे शीट बनवताना राईस आपण तांदळाचे जे शीट बनवून घेतले ते अगदी जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको. जाड जर ठेवले तर तुमचे रोल व्यवस्थित होणार नाही बरं का. इथे आपण थोडीशी कलाकारी म्हणून 15 ऑगस्टचं हे आपलं निमित्त असल्यामुळे आपण तिथे 15 ऑगस्ट अशा पद्धतीने एका शीटची अशा पद्धतीने कटिंग करून त्याची अरेंजमेंट करून घेतलेली आहे. घरात जर अशा पद्धतीने इटुकले पिटुकले असतील, शाळेत जाणारे जर लेकरं असतील तर त्यांच्यासाठी अशी रेसिपी नक्की ट्राय करा. त्यांना खूप मजा येईल. आणि रेसिपीचं म्हणाल तर अतिशय टेम्पटिंग दिसणारी रेसिपी खायला सुद्धा तेवढीच मजेदार लागते बरं का. तुम्ही नक्की ट्राय करा आणि एक एक रोल उचलून तुम्ही नक्की याचा फडशा पाडा. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बघत राहा रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.